आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आता हा एकटाच राहिला, याला पण आउट करून टाका म्हणजे मॅच आपणच जिंकू। आलं कल्याण आणि हा प्रतापपणे मीटिंग करा बघ संपत। काय प्रताप, हा खरंच चांगला खेळतोय का नुसता बडाया मारतोय? थँक्यू वेंकी दादा। करेक्ट आहे। आपण आता प्लॅनिंगने खेळूया, उगाच काही करून चालणार नाही, ठीक आहे ना? व्यंकी भाऊजी खूप भारी खेळलात तुम्ही। तुमच्यासाठी आज गोडाचा शिरा फिक्स। वाह सिद्धू, वेंकी अरे वा, काय भारी खेळतायत नाही? हा प्रताप नुसता नावाचा प्रताप आहे वाटतं, त्याच्या मैदानात काहीच प्रताप दिसेना। त्याची टीम नुसती नावाला स्टेट लेवलची वाटते। ए बाबा काय पण कर, पण जिंक बाबा। अरे आमची इज्जत धुळीला मिळू नकोस। वेंकी दादा, तू छान खेळतोस, तू जा, तू जा जा। आणे चालणार का यांनी नियम मोडले ना? झाला ना एकदा नियम मोडून, सारखं नाही चालणार हा? आता नाही खेळू शकत हा। हो बरोबर आहे, ते बरोबर सांगतायत। वेंकी भाऊजी नाही खेळू शकत आता। नाही हा नाही चालणार। का नाही चालणार? घाबरलात काय त्याला? शांत बस, आपण काय कच्चे आहे काय? तुमचं ऑब्जेक्शन फक्त इतकंच आहे ना की तो कबड्डी नाही बोलू शकत। त्याला एंट्री करण्याचा फक्त एक चान्स द्या, कबड्डी आपोआप ऐकू येईल। ठीक आहे, हरकत नाही, येऊ दे त्याला। अरे येऊ दे त्याला। अरे तो काय करणार आहे? वा पाटी, येऊ दे त्याला, पाठी वा। पाय पाय चुकीचं आहे चुकीचं आहे।
काय ही चिटिंग आहे ए पाय काढ ए पाय काढ. अरे ही कुठली पद्धत आहे खेळायची? हा तुम्ही असं त्याला त्रास देऊ शकत नाही. इथे साम दाम दंडभेद सगळं वापरलं जातं. अहो त्याच्या पायावर पाय पडला, तो खेळताना पडलाय, मुद्दाम नाही केलं. ए खेळणं आहे, चिटिंग आहे, ही चिटिंग चिटिंग आहे. अरे एवढा मोठा कबड्डी पटतोस तरी चिटिंग करतोस. ए चल हट, तुमच्या बहिणीला तुम्ही वाचू शकत नाही म्हणून आमच्यावर राग काढू नका. हरीश महेश महेश थांबा थांबा यार, तुम्ही उगाच भांडू नका, थांबा. अरे थांबा, भांडू नका. हरीश, अरे काय करतोयस तू? ए आता दे ना ठेवून. आत्ताचे आत्ता भांडणं थांबवा, नाहीतर मी तुमच्यावर दंड आकारेन. नाहीतर काय, अहो यांना माहिती आहे ना की हे हारणार आहेत म्हणून यांनी भांडण काढलंय. आणि तुम्ही काय कमी आहात का? वेंकी दादाला मुद्दाम टार्गेट करताय तुम्ही. हा. आणि आता ते मान्य सुद्धा नाही करत आहात. शांत रहा. पंचांचा निर्णय झालेला आहे. वेंकी सोबत जे घडलं ते जाणून बुजून घडलेलं नाही. खेळता खेळता खेळण्याच्या चुरशीत घडलेलं आहे. पण तुम्ही जे केलं ते मात्र भांडण होतं. त्यामुळे वेंकी आता तुमच्या टीम मधून खेळू शकत नाही. हो असं काय? तुमच्याकडे नवा खेळाडू आहे का जो तुमच्या बाजूने खेळू शकेल? अहो काय बोलताय तुम्ही? असा अचानक खेळाडू कुठून आणू आम्ही? जर तुम्ही नवा खेळाडू आणू शकत नसाल तर तुमची टीम बाद करून खेळ इथेच संपवावा लागेल आणि प्रतापच्या टीमला विजयी घोषित करावा लागेल. एक मिनिट. ए थांबा रे. बाबा बाबा मी तयार आहे यांच्या बरोबर खेळायला. लक्ष्मी निवास लक्ष्मी